मित्रो नमस्कार. आपण आतापर्यंत राजाराम मोहन राय आणि दयानंद सरस्वती यांच्या विचाराची चर्चा आपण केली. आज आपण आपल्या सिलेबसमधले तिसरे विचारवंत गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचाराची सुरुवात आपण करू लागलो आहोत. भारतीय राजकारणामध्ये जे 3 प्रवाह पडतात, त्या 3 प्रवाहाचा एकंदरीत विचार करूनच आपण भारतीय राजकारण समजून घेऊ शकतो. त्यापैकी जे महत्त्वाचा विचारप्रवाह आहे, विचारसरणी आहे, ती म्हणजे भारतीय उदारमतवादी विचारप्रवाह. आणि या भारतीय उदारमतवादी विचारप्रवाहाचं प्रमुख नेतृत्व हे गोखले यांच्यामार्फत आपल्याला पाहायला मिळतं. पण भारतातील जो उदारमतवाद आहे, तो उदारमतवाद खऱ्या अर्थाने रानडे आणि गोखले यांच्या विचारातून तो भारतात रुजलेला आहे. म्हणून भारतातला उदारमतवाद हा पाश्चात्य उदारमतवादासारखा नाही. त्यामध्ये मूलभूत फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो मूलभूत फरक असा आहे की भारतीय समाज जीवनामध्ये सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी ब्रिटिशांनी येऊ घातलेल्या किंवा आणलेल्या कायद्याच्या आधारावर आपल्याला सनदशीर मार्गाने परिवर्तन घडवून आणता येतं. आणि या परिवर्तनामध्ये नैतिकता आणि अंतरात्मा ह्या 2 गोष्टी ज्या भारतीय समाज जीवनाचा प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा आधार राहिलेली आहेत, त्याचा आधार गोखले यांच्या विचारामध्ये तो पाहायला मिळतो. म्हणून गोखले यांचे विचार हे भारतीय उदारमतवादासाठी ते महत्त्वाचे आहेत. ते 19व्या शतकातील एक महान विचारवंत म्हणून त्यांची गणना होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध डायरेक्ट संघर्ष न करता किंवा क्रांतीचा मार्ग न पत्करता त्यांनी सनदशीर आणि कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्याच प्रयत्नातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणा आपल्याला करता येतात या दृष्टीने त्यांचं नेतृत्व हे महत्त्वपूर्ण होतं. म्हणून सामाजिक आणि राजकीय पुढाऱ्यांपैकी नेत्यापैकी गोखले हे प्रमुख होते. त्यांनी भारत सेवक समाज या संस्थेचे जे संस्थापक होते, या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी येथील तरुणांना भारतीय राजकारणामध्ये आणण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. इथे आपल्याला गुरुशिष्य परंपरा ती पाहायला मिळते. ती म्हणजे अशी की गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते, तर रानडे हे गोखले यांचे राजकीय गुरु होते. 1887 ते 1901 या काळामध्ये त्यांनी रानडेच्या मार्गदर्शनाखाली, रानडे यांच्या सहवासामध्ये त्यांनी आपल्या राजकीय विचाराला तो आकार दिलेला पाहायला मिळतो. म्हणून रानडे हे गोखलेंचे गुरु होते. रानडे यांच्या सहवासात त्यांनी भारतीय राजकारणाचे धडे गिरवलेले आपल्याला दिसतात. 1885ला जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली, तर 1885 ते 1905 हा जो पहिला टप्पा होता काँग्रेसच्या निर्मितीचा, या टप्प्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर जो पहिला कालखंड होता, हा पहिला कालखंड मवाळवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. म्हणजे भारतीय राजकारणामध्ये प्रमुख 2 प्रवाह विचारात घेतले जातात. एक प्रवाह जहाल जो टिळक म्हणजे लालबाल पाल यांच्या विचाराचा होता, आणि दुसरा प्रवाह जो मवाळ होता, ज्याला आपण उदारमतवादी किंवा मितवादी असं म्हणतो, की या प्रवाहाचं नेतृत्व हा टप्पा करतो. आणि या टप्प्यामध्ये गोखले यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच त्यांनी प्रत्येक मानवीय कृतीमध्ये त्यांनी नैतिकता ही महत्त्वाची मानलेली आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक माणसाचं कार्य, प्रत्येक माणसाची कृती, त्याचं कार्य हे नैतिक असलं पाहिजे. आणि जेव्हा व्यक्तीच्या कार्यामध्ये नैतिकता असत नाही, तेव्हा त्या कार्याचं महत्त्व हे आपोआप नष्ट होणार आहे. म्हणून त्यांनी या कृतीसाठी अंतरात्मा, जे सोल नावाची संकल्पना आहे, ज्याला हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय समाज जीवनामध्ये
आपण ज्याला अंतरात्मा किंवा आत्मा म्हणतो, ज्याला सोल म्हणतो, अंतरात्म्याचा आपण आवाज म्हणतो, प्लेटोने त्याला अंतरात्म्याचा आवाज असं म्हटलेलं आहे. तर या अंतरात्म्याच्या आवाजावरच माणसाने आपली कृती करावी आणि ती कृती नैतिक असावी. आणि या नैतिकतेला राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्थान आहे. अशा अशा प्रकारचं नैतिकता ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण आहे. म्हणून गोखले हे भारतीय त्यांचा उदारमतवाद हा पाश्चात्य आणि इतर उदारमतवादापेक्षा तो निश्चितच भिन्न होता. कारण उदारमतवाद हा सांगडा पाश्चात्याचा जरी असला तरी त्यामधलं जे तत्त्व आहे सांगड्यामधलं ते तत्त्व मात्र आपल्याला प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय परंपरेमध्ये ज्या परंपरा लोकशाहीला पूरक आहेत, ज्या परंपरा नैतिक आहेत, ज्या परंपरा मानवतावादी आहेत, या परंपराला धरून त्यांनी येथील उदारमतवाद आपल्याला सांगताना दिसतात. त्यांनी ब्रिटिशांना आणि ब्रिटिश कार्यांना इंग्रजी शिक्षणाला त्यांनी वरदान मानले आणि सनदशीर राजकारणाच्या तात्विक आणि व्यावहारिक बाबीला मान्यता दिली. म्हणजे ब्रिटिशांनी आणलेल्या ज्या काही सामाजिक सुधारणा होत्या, ब्रिटिशांचं जे आगमन होतं, तर त्यांनी आणलेल्या कायद्याला एक प्रकारच्या त्यांनी सनदशीर राजकारणाला तात्विक आणि व्यावहारिक मान्यता मिळवून दिली. म्हणून त्यांनी सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी घटनात्मक मार्ग हा महत्त्वपूर्ण असून घटनात्मक मार्गाच्या आधारावरच निर्माण होणारं परिवर्तन बदल दीर्घकाळ टिकणारा आहे अशी भूमिका त्यांच्या विचारामध्ये दिसते. त्यांनी पुण्यातील डेक्कन आणि मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आवडीचे विषय इंग्रजी आणि गणित होते आणि हे दोन्ही विषय आपल्या आवडीचे नाहीत आणि त्यांचं प्रचंड प्रभुत्व या विषयावर होतं. त्यांनी शिक्षणानंतर सरकारी नोकरीचा मार्ग न पत्करता किंवा कोणतीही सरकारी नोकरी न घेता त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली आणि त्याबरोबरच ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्याबरोबरच त्यांनी या सोसायटीचे आजीवन सदस्यत्व स्वीकारले. सार्वजनिक सभेचे सरचिटणीसपद आणि सभेच्या त्रिमासिकांच्या संपादनाची जबाबदारी देखील गोखले यांच्यावर पडली आणि 1902मध्ये ते डेक्कन सोसायटीच्या कार्यातून बाहेर पडून ते भारताच्या राजकारणामध्ये पूर्णतः त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि ते भारतीय राजकारणामध्ये प्रत्यक्षपणे उतरले. रानडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांची कारकीर्द ही महत्त्वाची गाजली आणि महत्त्वाची ठरली. काँग्रेसच्या अधिवेशनात आणि सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण भाषणं, त्यांचे अभ्यासपूर्ण मतं यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रचंड स्वरूपाची प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीचा फायदा काँग्रेसला मजबूती देण्यामध्ये तो महत्त्वपूर्ण ठरला आणि गोखले यांच्यापासून जो काँग्रेसचा चेहरा होता तो चेहरा अधिक उदारमतवादी होण्यासाठी यांचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. मग गोखले यांच्या मते की माणूस हा एक प्रकारचा नैतिक प्राणी आहे आणि म्हणून त्याची साधनं आणि त्याची साध्य ही नैतिक असली पाहिजेत. कारण नैतिकता ही उद्देशाची प्राप्ती करण्यासाठी एक प्रकारे जीवन साध्य आहे. म्हणून राजकारणसुद्धा जेव्हा ते 1902ला राजकारणामध्ये आले तर तेव्हा त्यांनी नैतिकतेला महत्त्वाचं मानून ते राजकारणामध्ये उतरले आणि म्हणून ते म्हणतात की बाबा मानवी जीवनाचे जे अभिन्न अंग आहे ती नैतिकता आहे. म्हणून राजकारणापासून नैतिकतेची फारकत आपणाला करता येणार नाही आणि एका खऱ्या सार्वजनिक कार्यकर्त्यासाठी नैतिक असणे हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून गांधीजींनी जे राजकारणाचे आध्यात्मिकरण हा विचार मांडला तो विचार गोखले यांच्या याच विचारातून मांडलेला आपल्याला दिसतो. म्हणून नैतिकतेचं त्यांचं प्रतिपादन हे राजकारणामध्ये महत्त्वाची बाब आहे असं त्यांचं प्रतिपादन
साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टी नैतिक असल्या पाहिजेत आणि याच आधारावर त्यांनी भारतीय राजकारण नैतिक व्हावं यावर त्यांनी भर दिला. म्हणून ते ब्रिटिश त्यांच्यावर अशी टीका जरी होत असली तरी ब्रिटिश धार्जिणे होते, पण तरी देखील त्यांनी भारतामधल्या एका उदारमतवादी लोकशाहीच्या मार्गाची सुरुवात त्यांच्या विचारापासून होताना आपल्याला दिसते. कारण उदारमतवाद आणि लोकशाही ही नवीन तत्त्वे गोखले यांच्या माध्यमातून ती भारतीय राजकारणामध्ये ती हळूहळू रुजायला लागली आणि ते रुजवण्यासाठी गोखले यांचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणून एकंदरीत त्यांच्या विचाराचं जे केंद्र होतं, त्यांच्या विचाराचा जो केंद्रबिंदू होता तो केंद्रबिंदू म्हणजे एक अंतरात्मा होता, ज्याला आपण सोल असं म्हणतो, आणि दुसरं नैतिकता होतं. या दोन्ही गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जेव्हा नैतिक असू शकता, तुम्ही केव्हा नैतिक असू शकता, जेव्हा तुमच्याकडे अंतर्मन आहे. आणि आपण अंतर्मनाने कधी वागतो, जेव्हा आपण नैतिक आहोत. म्हणजे या दोन्ही गोष्टी भारतीय राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत आणि हे थोडंसं फिलॉसॉफिकल आहे, थोडंसं आध्यात्मिक आहे. म्हणून हे समजून घेताना आपल्याला गोखलेंना समजून घेणं हे गरजेचं आहे. 1907मध्ये ते बजेट भाषणामध्ये निःशुल्क प्राथमिक शिक्षणावर भर देतात आणि 1911-12पर्यंत त्यांनी आपली ही भूमिका मांडली. 1911मध्ये त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्राथमिक शिक्षण अनिवार्य करावं यासाठी एक विधेयक सादर केलं, परंतु ब्रिटिशांच्या मोठ्या विरोधामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. आणि मग सप्टेंबर 1912मध्ये इस्लिंग्टनच्या अध्यक्षतेखाली भारतीय लोकसेवा, जे आपण इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणतो तेव्हाची, त्यासंबंधी एक रॉयल कमिशन नेमलं होतं. त्या रॉयल कमिशनचे ते सदस्य होते आणि या कमिशनमध्ये भारतीय लोकांचा टक्का कसा वाढेल आणि अधिकाधिक भारतीयांचा सहभाग यामध्ये कसा वाढेल या दृष्टीने त्यांनी केलेलं कार्य हे महत्त्वाचं आहे. म्हणून गोखले यांना आपण समजून घेत असताना की गोखले यांचे विचार नीट पद्धतीने आपण अभ्यासणे, ते समजून घेणे हे अधिक गरजेचं आहे. गोखलेबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी आपले उत्तर आयुष्यातील सारा काळ भारतीय प्रश्नांच्या चिंतन आणि मननासाठी त्यांनी खर्च केलेला आहे. म्हणजे त्यांच्या वयाच्या शेवटचा जो टप्पा होता तो टप्पा त्यांनी अधिकाधिक भारतीय राजकारणामध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून टिळकासारखे त्यांचे विरोधकसुद्धा ते असं म्हणतात की गोखले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे तरुण वयापासूनच देशसेवेसाठी अर्पण केलेलं होतं आणि त्यांची ही तळमळ त्यांच्या आयुष्यभर चालताना दिसते. म्हणून गोखलेंना आपण समजून घेत असताना ते पहिले खऱ्या अर्थाने ते पहिले उदारमतवादी जो प्रभाव होता भारतीय राजकारणातला त्याचे प्रमुख समर्थक होते रानडेसहित. म्हणून भारतीय राजकारणामध्ये ते राजकीय विचारवंत म्हणून ते महत्त्वाचे आपल्याला ठरतात. पण त्यांच्या विचाराची जे विविध पैलू आहेत, त्यांचे विविध विचार आहेत, ते विचार आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आपण एक एक विचार आपण घेऊन त्या विचाराची चर्चा आपण करूयात. तर गोखले यांना आपण समजून घेत असताना यासाठी जे पुस्तकं आपण वापरतो तर त्यामध्ये भाल भोळे यांचं पुस्तक आहे भारतीय राजकीय विचारवंत म्हणून. त्यानंतर ओमप्रकाश गाभांचे पुस्तक आहे एक भारतीय विचारवंत म्हणून, एक पुस्तक आहे हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. त्यानंतर दुबेचं पुस्तक आहे हिंदी इंग्लिशमधलं. रुची त्यागीचं पुस्तक आहे हिंदी इंग्लिशमधलं. त्याच्यानंतर प्रदीप माथुरांचं पुस्तक आहे हिंदी इंग्लिशमध्ये. तर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला गोखले यांना समजून घेता येतील. आणि म्हणून आपण भारतीय राजकारण समजून घेत असताना आपल्याला त्या लिंकेज समजल्या पाहिजेत की ह्या लिंकेज विचारप्रवाहातून कशा येतात. कारण गोखलेनंतर म्हणजे 1920ला ही जी सगळी जुनी फळी होती ती जुनी फळी गेल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व हे नंतर गांधीजीकडे आलं आणि ते गांधीजीकडे येण्यामध्ये गोखले यांची भूमिका ती महत्त्वपूर्ण आहे. म्हणून
1920पर्यंत जे 2 प्रवाह होते, मवाळ आणि जहाल, हे प्रवाह गांधीजींच्या मार्फत म्हणजे 1920मध्ये गांधीजी जेव्हा काँग्रेसचे सरसेनापती बनले, तेव्हा ते सगळे प्रवाह नष्ट होऊन गांधीजींच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या प्रवाहांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी जी चळवळ उभं राहिली त्याचं नेतृत्व गांधीजींनी केलं. म्हणजे गांधीजींना उभं करण्यामध्ये गोखले यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येक विचारवंतातल्या लिंकेज आहेत, त्या लिंकेज आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. म्हणून आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण गोखले यांच्या विचाराची आपण एक एक विचार घेऊन आपण ती सविस्तर चर्चा करूयात. धन्यवाद.